ठीक. त्या सर्व उपस्थित त्याच्या मित्रांनो आणि व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांतले नेते असलेले उल्हासदादा पवार सुद्धा तर पुरस्कारा नमस्कार. खासदार संजय राऊत यांचा सत्कार मोहनचा तो धन्या होता आणि अत्यंत मनपूर्वक त्याच्यावर तिथे जाणं एवढंच आमच्या हातात होतं आणि याला कार्यकर्ता पुरस्कार या कार्यक्रमाला आरंभ करतोय. तुमची पेन हो सर हे फक्त बघ हो हा आता इथे काय झालं सगळं मान्यवरांची आम्हाला विस्मरण होत नाही चांगल्या कामाचं. ज्या देशाला पंडित नेहरूंचं विस्मरण होत आहे त्या देशाच्या नेतृत्वाला तुम्ही काय सांगा. महात्मा गांधींचं स्मरण करायचं नाही, पंडित नेहरूंचं करायचं नाही. ही लोक जन्मालाच आली नाहीत. अशा प्रकारच्या भूमिका आपण घ्यायच्या, लोकांनी त्याच्यावर टाळ्या वाजवायच्या आणि बधीर असल्यासारखं जगायचं आणि वागायचं असं एक बधीर समाज या देशातल्या राजकीय व्यवस्थेनं जर निर्माण करण्याचं ठरवलं असेल तर आपण त्याचं स्वागत करता कामा नये. पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये 4000 ईव्हीएम जाळल्या जातात, जळल्या नाही जाळल्या गेल्या. ज्या 4000 ईव्हीएम पश्चिम बंगालच्या निवडणुकीत वापरल्या 4000 सगळ्या अख्ख्या राज्यातल्या, त्यांना आग कशी काय लागू शकते. सरकारी इमारतीला आग लागते आणि ज्या ईव्हीएम वर संशय आहे घोटाळ्यांचा त्या ईव्हीएम 4000 जाळल्या गेल्या. हा जळाल्या नाही जाळल्या गेल्या. त्याच्याविषयी या समाजाला कधीतरी सरकारला किंवा त्या सरकारची पालखी वाहणाऱ्या लोकांना प्रश्न विचारावे असं का वाटत नाही. मी असं म्हणालो की आज आपण धनंजय थोरातांना निरोप देण्यासाठी आलो. धनंजय थोरातांना निरोप देताना आपण काय बोलणार आहोत. धनंजय थोरात चांगले होते, ते मनमिळावू होते, एवढं बोलून नाही थांबता येणार. ज्यावेळेला एखादी संघटना चालवायची असते, राजकीय असो नाही तर सामाजिक असो, तिथला कार्यकर्ता जगला पाहिजे. आणि तो कार्यकर्ता जगला पाहिजे म्हणजे नुसते शब्द देऊन नाही जगत कार्यकर्ता. कार्यकर्ता पोटावर सुद्धा चालतो. आताचे कार्यकर्ते कशावर चालतात मला माहित नाही, पण त्यावेळेचे कार्यकर्ते खरोखर पोटावर चालत होते. आणि म्हणून कार्यकर्त्यांना जर जपायचं असेल तर धनंजय थोरातांचं कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या सुरक्षित केलं पाहिजे. हे मी त्यावेळेला अगोचरपणा म्हणतात आमच्याकडे. असा अगोचरपणा फार मोठे मोठे लोक हजर असताना केला, आमदार खासदार. आला आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे. पटलावर व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे. आणि या मार्गावरील रस्ते व पायाभूत सुविधा त्यांचा विकास करण्याबाबत संबंधित विभागांना या बैठकीमध्ये आम्ही सूचना दिल्या आहेत. आणि सदरची जी कामं होणार आहेत ती गुणवत्तापूर्वक व दर्जेदार होतील याबाबत आम्ही प्रशासनाला सूचित करण्यात सूचना दिलेल्या आहेत. आणि या स्पर्धेसाठी नियुक्त आणि विविध समित्यांचे दर महिन्याला यापुढेही अशाच बैठका घेण्याचं आमचं ठरलेलं आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने पुणे जिल्ह्याचे पर्यटन, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचं जागतिक पातळीवर ब्रँडिंग करण्यात येणार आहे. ही स्पर्धा शासन, प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ऐतिहासिक बनवण्याचा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे आणि यासाठी कोणताही निधी कमी शासनातर्फे पडू देणार नाही याची आदरणीय मंत्री आणि आम्ही सगळेच काळजी घेणार आहोत. तसेच PMRDA मधील शासकीय जमीन हस्तांतरणाच्या ज्या बैठक झाली त्यामध्ये PMRDAचे कार्यक्षेत्र पुणे जिल्ह्यामधील 4 तालुके वगळता संपूर्ण जिल्हाभर आहे. शासनाच्या आदेशानुसार गावामधील शासकीय व गायरान जमिनी PMRD कडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेने काही गावामधील सार्वजनिक स्वरूपाच्या प्रकल्पासाठी घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, शाळा, दवाखाने ज्या की आवश्यक गोष्टी आहेत त्यासाठी क्रीडांगणे, घरकुल योजना इत्यादीसाठी शासकीय जमिनीची मागणी केलेली आहे. त्यासाठी PMRDA आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे सर्वच CEO यांनी एकत्रित येऊन समन्वय साधून सार्वजनिक प्रयोजनासाठी नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. मित्रो, अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पुण्यातील नामांकित अशी दादासाहेब फाळके फिल्म इन्स्टिट्यूट जी स्वर्गीय विक्रम गोखले यांनी स्थापन केली होती. अतिशय सुंदर अभ्यासक्रम घेऊन नवोदित कलावंतांसाठी एक दिवसाची फ्री कार्यशाळा त्यांनी पुण्यामध्ये आयोजित केली. 28 जून रोजी ती दिवसभर गणेश कला केंद्र इथे होणार आहे. या माध्यमातून मी त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर राजाराम कोरे जे सातत्याने नवीन नवीन कलावंत घडवण्याचं काम करतात. या इन्स्टिट्यूटमध्ये फक्त विद्यार्थ्यांना शिकवलं जात नाही तर त्यापुढची त्यांची प्लेसमेंट म्हणजे चित्रपटात काम मिळावं, नाटकात काम मिळावं यासाठी ही संस्था काम करते. 28 तारखेच्या या फ्री वर्कशॉपला अनेक हिंदीतील नामांकित, मराठीतील नामांकित, साऊथ इंडस्ट्रीमधले नामांकित कलाकार, तंत्रज्ञ येणार आहेत, कास्टिंग डिरेक्टर येणार आहेत. आपण सर्वांनी या फ्री वर्कशॉपचा फायदा घ्यावा आणि सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या सर्व कार्यशाळेमधून वेगवेगळ्या मान्यवरांचं जे मार्गदर्शन भेटणार आहे ते निश्चितच इंडस्ट्रीमध्ये ज्यांना नवीन करिअर करायचं त्यांना फायद्याच होईल. मी परत एकदा राजाराम कोरे आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाचा आभार मानतो आणि इन्स्टिट्यूटमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा एवढी अपेक्षा करतो.